नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम मस्त टेस्टी आणि एकदम दाणेदार अशी सीताफळाच्या बासुंदीची रेसिपी। मित्रांनो, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बासुंदी खाल्लेला असाल, पण त्यातल्या त्यात सीताफळाची जी बासुंदी बनते ना, ती एकदम छान बनते आणि टेस्टला पण एकदम भारी लागते। मला पण ती खूप आवडते आणि मित्रांनो, तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो, ही सीताफळाची बासुंदी जी आहे ना, तुम्हाला पण नक्की आवडेल। तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। चला तर मग रेसिपीला फटाफट सुरुवात करूया। आणि जर तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, सीताफळाची बासुंदी तयार करण्यासाठी ना मी सीताफळ घेतलेले आहे। एकदम चांगला आणि मीडियम साईजचा सीताफळ आहे। हे फोडून घेतो। हे बघा, अशा प्रकारे मस्तपैकी गरगरीत असा गर आहे आतमध्ये। जर तुम्ही हायब्रिड वाला सीताफळ घेतलात ना, त्यामध्ये गर जास्त असतो आणि देशीवालं सीताफळ जर घेतलात ना, त्यामध्ये गर जो असतो ना तो कमी असतो। त्यामुळे देशीवालं घेतलात तर थोडेसे जास्त सीताफळ घ्या, म्हणजे गर थोडासा जास्त निघेल। इथं मित्रांनो तुम्ही बघू शकताय, गरामधल्या ज्या बिया असतात ना त्या काढून घेतलेल्या आहेत हाताने। तर आता हा जो गर आहे ना ऑलमोस्ट 1 वाटीच्या वरती भरतो। तर अशा पद्धतीने एकदम चांगल्या प्रकारे आपला सीताफळामधला जो गर असतो ना तो काढून घ्यायचा आहे। आता मित्रांनो, मी इथे एक कढई घेतलेली आहे। या कढईमध्ये ना 1 लिटर दूध घेतो। गाईचं घ्या किंवा म्हशीचं घ्या, कुठलं पण दूध चालेल। 1 लिटर घ्यायचं आहे। मी इथं आता गॅस चालू करून घेतो। गॅस चालू करून या दुधाला चांगली उकळी येईपर्यंत उकळून घेतो। आता मित्रांनो, इथं बघू शकताय दुधाला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे। आता चमच्याने याला सतत हलवत राहायचं आहे आणि दुधाला आपल्याला चांगल्या प्रकारे आटवून घ्यायचं आहे, म्हणजे 50% दूध आटलं पाहिजे। म्हणजे आता आपण 1 लिटर दूध यामध्ये शिजवायला चालू केले ना, ते शिजून आटून जातं आणि दूध आटून फक्त अर्धा लिटर दूध कढईमध्ये राहायला पाहिजे, तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं उकळून घ्यायचं आहे। तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे अर्धा ते पाऊण तास झालेले आहे मी चांगलं उकळून घेतलेले दुधाला आणि दूध आटून आता 50% फक्त दूध राहिलेले कढईमध्ये। आता इथं तुम्ही बघू शकताय दूध आटून चांगल्या प्रकारे घट्ट झालेले। अजून एक थोडंसं चांगलं याला उकळून जर घेतलात ना तर चांगलं बासुंदी आपली बनून जाईल। आता मित्रांनो, यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकून घेतो। तुमच्या चवीनुसार तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता। आणि आता हे सगळं चांगल्या प्रकारे दुधामध्ये मिक्स करून घेतो आणि त्याचबरोबर मित्रांनो अजून एक 10 मिनिट या दुधाला मी चांगल्या प्रकारे शिजवून घेतो, म्हणजे दूध जे आहे ना अजून चांगलं घट्ट होईल आणि एकदम चांगल्या प्रकारे घट्ट अशी बासुंदी आपली तयार होईल। तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे आता थोडंसं ते दाणेदार बनायला चालू झालेलं आहे। आता मी गॅस बंद करून घेतो आणि याला थंड करून घेतो। तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे बासुंदी जी आहे ना संपूर्णपणे आता थंड झालेले। तुम्ही इथं बघू शकताय बासुंदी मगाशीपेक्षा ना चांगली आता घट्ट झालेली आहे आणि चांगली दाणेदार अशी बनलेली आहे। आता मित्रांनो, या थंड झालेल्या बासुंदीमध्ये ना सीताफळाचा जो गर आपण काढून घेतला होता आधी, तो यामध्ये टाकून घ्यायचा। तुमच्या आवडीनुसार थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला सांगायला आवडेल, कोणत्याही फळाचं तुम्हाला जर बासुंदी बनवायचं असेल ना तर सगळ्यात आधी जे गरम असलेली बासुंदी असते ना ती संपूर्णपणे थंड करून घ्यायची आणि त्यानंतरच फळांचा गर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। गरम असलेल्या बासुंदीमध्ये जर तुम्ही फळांचा गर टाकलात ना तर त्यामुळे काय होतं, दूध जे आहे ना फुटून जातं आणि त्याचा जो टेस्ट येतो ना तो थोडासा आंबट येतो त्यामध्ये। त्यामुळे बासुंदी संपूर्णपणे थंड करूनच फळाचा गर त्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा। तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम चवदार अशी आणि एकदम मलईदार अशी आपली सीताफळाची बासुंदी रेडी झालेली आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट, बासुंदी जी आहे ना नॉर्मल टेम्परेचरवरती पण खायला एकदम भारी लागते, एकदम टेस्टी लागते। नाहीतर मित्रांनो, तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवून ना थोडंसं थंड करून घेऊ शकता। त्यामुळे काय होतं, बासुंदी जी आहे ना थोडीशी घट्ट होते आणि थोडीशी जास्त दाणेदार बनते, त्यामुळे टेस्ट येते खायला। आणि त्याचबरोबर मित्रांनो, बासुंदीला जो टेक्स्चर येतो ना तो छान येतो, त्यामुळे खायला एकदम भारी लागतो। तर हे होते काही टिप्स आणि ट्रिक्स बासुंदी बनवण्यासाठी। तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।